जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 9. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे. धडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारिखे दुःख मोठे. समर्थांनी श्री मनाचे श्लोकवर निरूपण दिले, ते श्रवण करावं, कारण निरूपण करता करविता सद्गुरू आहे. सद्गुरू व्यतिरिक्त काहीच नाही. जन्माला यायचं मनुष्य रूपात आणि सद्गुरू करावा. जर सद्गुरू नसेल तर सगळं व्यर्थ आहे. किती पण ज्ञान असू दे, सद्गुरू नसेल तर तो मोक्षाला पण नाही जात. सांगितलं समर्थांनी सांगितलं. काय सांगितलं? समर्थांनी मनावर 205 श्लोक लिहिलेत. मनाला समजवण्यासाठी, मनाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, मनाला मर्यादित ठेवण्यासाठी, मनाला शास्त्रामध्ये ठेवण्यासाठी. किती लिहिले समर्थांनी? 205 श्लोक ते आपल्यासमोर आणले. बघा, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. दुसऱ्यांचं म्हणजे पुढल्यांचं म्हणजे काय? दुसऱ्यांचं द्रव्य नको. आपण दुसऱ्यांच्या द्रव्यावर नजर पण नका ठेवू आणि दुसऱ्यांचं द्रव्य हिरावून पण घेऊ नका. बघा, का असं दिलं समर्थांनी? कारण दुसऱ्यांचं द्रव्य चोरतात ना. चोरी करतात ना. माणसाला पैसा नसते, काय नसते, चोरी करतात. दुसऱ्यांचं धन चोरी करतात किंवा दुसऱ्यांचा धन लुबाडतात, फसवून कमवतात दुसऱ्यांचा धन. बघा, एजंटकडे जावा रूम विकण्यासाठी किंवा रूम घेण्यासाठी. तो किती लावतो? 2%. बघा, का होतो? किती धावतो? काय त्याच्यात त्याला मेहनत एवढी असते? त्याच्यात त्याला किती खर्च येतो दुसरी रूम बघायला? कशी पण बघू दे, म्हणजे एक जर विकत घ्यायची असेल किंवा विकायची असेल, बघायचं असेल कोण सेलर किंवा काय, किती त्याला खर्च येतो. पण तो जर 30 लाखाची रूम असेल तर तो 2% किती घेणार सांगा? 2% किती घेणार? म्हणजे जवळजवळ 60,000 तो कमवतो एका रूम मागे. किंवा भाडेकरूकडे जावा, भाड्याने जर द्यायचं असेल तर एक भाडा त्याला द्यावं लागतं. का हो एवढं? कशाला लुबडायला पाहिजे धन? तुझी मेहनत किती, त्या मेहनतीचाच पैसा घे ना. नाही, टक्क्यावर चालतो, टक्क्यावर. सांगा, असं धन लुबाडलेलं चालेल का? हे लुबाडणं झालं ना. किती कमवता, का लुबाडता हे? नाही, आम्ही एवढे टक्क्यांवर घेतो. म्हणजे हे लुबाडणं झालं ना. म्हणून समर्थ म्हणतात, अरे नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. माणूस नाही लुबाडत तर माणसाचं मन लुबाडतो. दुसऱ्यांचा धन मन लुबाडतो ना. बघा, कोणाची प्रॉपर्टी असेल, काय असेल, तिकडे मनाचं नजर जाते. मनाचं लक्ष कुठे जातं? तिकडं. आहे त्याला किती धन आहे, तो किती श्रीमंत आहे, आपल्याला नाही ते. पण हा विचार नका करू. तुम्ही हा चांगला विचार करा, उजवा विचार करा. अहो, त्याच्या पुण्याईप्रमाणे त्याला धन मिळालं हो. पुण्याईप्रमाणे त्याच्याकडे 4 व्हीलर आहे. पुण्याईप्रमाणे त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. पुण्याईप्रमाणे त्यांनी जेवढी मेहनत केली ना, त्या मेहनतीचं त्यांच्याकडे पैसा आहे. हे बघा ना. उजवा हे करा. असं तुम्ही नजर नका लावू. बघा, एखाद्या माणसाची नजर गेली ना, मेहनत करणाऱ्या माणसांवर, त्यांचं कितीतरी धन कमी होतो. असाच नजर म्हटलं तर नजर लागली. म्हणून समर्थांनी मनाला कंट्रोलमध्ये ठेवायला सांगितले. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. द्रव्य म्हणजे काय? धन, पैसा. अति स्वार्थ बुद्धी नरई पाप सांचे. दुसऱ्यांवर लक्ष लावतो म्हणजे स्वार्थी किती आहे बघा.
आहे ना. दुसऱ्यांवर लक्ष लावतो का, अरे याला एवढं मिळालं आहे, मला तरी मिळालं असतं. म्हणजे स्वार्थ आहे, स्वार्थ स्वतःकडे तो बघतो, मला एवढं मिळालं असतं तर. स्वार्थबुद्धी. ही स्वार्थबुद्धी कशाला पाहिजे, काय गरज आहे. जेवढं जेवढं तुम्ही स्वार्थी बनाल ना, तेवढंच कुठेतरी ईश्वर कमी देतो, कुठेतरी ईश्वर ना नुकसान करतो आपलं, कशात तरी नुकसान करतो. घरामध्ये आहे, परिवार आहे अख्खा भरलेला, आणि एकट्याचं सोचणं बरं नाही. हां, एकट्याला जर कोणी जर मुलाला साथ देत नसेल, घरातलं एकही व्यक्ती साथ देत नसेल, तर नक्की स्वतःचं सोचावं, नक्की स्वार्थबुद्धी असावी. पण घरातले सगळे प्रेम करतात, माया देतात, वेळेवर वस्तू उपलब्ध करून देतात, तर काहीतरी स्वतःसाठी न करता परिवारासाठी करा. स्वार्थबुद्धी नसावी तिथे, समर्थांनी सांगितलंय. आणि ही स्वार्थबुद्धी कधी उभी राहते, कधी उभी राहते, ज्या वेळेस लोभ उत्पन्न होतो त्याच्याकडे. नाही, माझं दुसऱ्याला जाता कामा नाही, माझं मलाच राहू दे, असं लोभ राहतो ना उभं. माझं मलाच राहू दे, दुसऱ्याला नाही जाता कामा. तेव्हा ती स्वार्थबुद्धी उभी राहते. ही स्वार्थबुद्धी आहे ना, त्याला इंग्लिशमध्ये शेल्फिश म्हणतात. ही स्वार्थबुद्धी पाप आहे. काय आहे, पाप. पण स्वार्थबुद्धी बघा, जेव्हा आपल्याला कोणी उभं नाही राहत, कोणी आपल्याला मदत करत नाही ना, तेव्हा नक्कीच ती बुद्धी स्वतःसाठी वापरा. तेव्हा स्वार्थबुद्धीतून स्वतः उभे राहा. आपल्याला कुणाकडून मदत नसेल, कुणाकडून कशाचीच हे नसेल, आपले जे दिवस आहेत आपण ते उभारतो आणि कोणी मदत नाही करत, तेव्हा नक्कीच स्वार्थबुद्धी ठेवा. पण एवढं लक्षात ठेवा, ज्यांनी कमवून शिक्षण दिलं, नोकरीपर्यंत नेलं, त्याला विसरू नका हो. मग किती पण बापान नाही बघितलं ना आपल्याकडे, तरी त्याला मदत करा. कारण सगळ्यात श्रेष्ठ आहे ना तो बापच आहे. जो बाप कधी स्वतःला चांगली वस्तू घेत नाही, कधी स्वतःला चांगले कपडे घेत नाही हो, मुलांना शिकवण्याच्या पाठीमागे असतो, शिक्षण देण्याच्या पाठीमागे असतो. का, उद्या माझी मुलं ना माझ्यापेक्षा चांगला पद हासिल करू दे, ह्याच्यासाठी तो दिनरात कष्ट करत असतो. त्या पैशाने तो बॅलन्स ठेवत असतो ना, ते पैसे मुलांना शिक्षणासाठी देतो, वेळेवर त्यांना पैसे पुरवतो. तो कोण आहे, प्रत्यक्षात वडील आहेत. त्यांना कधी विसरू नका हो. किती पण म्हणजे स्वार्थबुद्धी एवढी पण नसावी की वडिलांना विसरता कामा नये. आणि बघा, एखाद्याची वडील नसतील, आई असेल ना मेहनत करणारी, आणि ती आई मुलांचं सगळं बघते, माझ्या मुलांना माझ्यासारखं नको, चांगलं पद मिळावं, चांगली नोकरी मिळावी, ह्याच्याकरता दिनरात मेहनत करते. सकाळी जाते कामावर, संध्याकाळी 8-9 वाजता घरात येते. कोणासाठी, मुलांसाठी. तर त्या मुलांनी किंवा मुलींनी एवढं पण स्वार्थ होता कामा नये. अरे माझ्या आईने माझ्यासाठी काय केलं, एवढं विचारा, एवढं करा, माझ्यासाठी काय केलं. स्वतःचकडे ती कधी चांगले कपडे घेत नाही, पण मुलांना घेते वेळेवर. मुलांना वह्या पुस्तकं वेळेवर घेते, सगळं वेळेवर पूर्ण शाळेमध्ये पाठवते, क्लासची फी सगळंच काय आहे सगळी आई बघत असते. बघा, कुठेतरी असं परिवारात असतं की तिथे आईच बघत असते मुलांचं, फक्त आई. कुठेतरी असं परिवारात असते की तिथे वडीलच बघतात मुलांचं. बघा, कुठेतरी असं परिवारात असते
दोघं बघतात. जिथे दोघं बघतात ना, आई आणि वडील, तो मूल ना नशीबवान असते म्हणतात. पुण्यही असते हो, मागची पुण्यही असते, पूर्व पुण्यही असते. पण इथे मुलांची स्वार्थबुद्धी नसावी, आहे ना. माझंच होऊ दे, माझंच होऊ दे, मलाच पाहिजे सगळं, मी कमवते, मलाच राहू दे, माझंच होऊ दे चांगलं, दुसऱ्यांचं नको, असे पण म्हणणारे असतात. ती पण स्वार्थबुद्धी, ती अति पाप बुद्धी. माझंच चांगलं होऊ दे, घरात पूर्ण बघा, हे सगळं घरामध्येच चाललेलं असतं, बाहेरच्यांचं नाही. शेजारी बघा, शेजारी जेवतो की नाही जेवतो, कधी घरातला माणूस शेजारी बघायला जातो का? नाही बघायला जात. घरातलं 5 परिवारांचं 5 माणसं असतील, 7 माणसं असतील, 2 माणसं असतील, 4 माणसं असतील, ह्याच्या पलीकडे एक्स्ट्रा जास्त असते. घरातलेच माणसांचं बघतो ना. मग हे सगळं परिवारातच असतो. स्वार्थबुद्धी कुठे असते? परिवारात. मित्रांमध्ये समजा गेलं, सगळे मित्र एक लेवलला काम करतात, मेहनत कष्ट करतात, फायदा एकच मित्र उचलला तर त्याला स्वार्थबुद्धी म्हणतात. तिथे तो काय करतो? पाप कर्म करतो. म्हणून सांगितले समर्थाने सांगितले, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. बघा, जर स्वतः सेल्फिश, स्वतःच चांगलं होते, स्वतःच चांगलं होते, माझंच चांगलं होते, माझंच चांगलं होते, नंतर काय लागतो? तुझंच चांगलं होते ना, तुझं सगळं एकट्याचंच चांगलं होते ना. मग कधीतरी त्याला काय असतं? भोगायला लागतो, आहे ना. का? त्याचं कर्म कुठेतरी चुकलंय. जिथे स्वार्थ बुद्धी आली तिथे कर्म काय केले? चुकलेले आहेत. बघा, सगळ्यांचे विचार असतात. प्रत्येकाची 10 माणसं एकत्र राहिली एका फॅमिलीमध्ये, एका कुटुंबामध्ये, एका परिवारामध्ये, 10 जणांचे एकच विचार नाही आहेत. परिवारामध्ये चाललंय, 10 जणांचं एकच विचार नाही. जर एक विचार असेल ना, तर एक बल असेल तर ती मोठी शक्ती निर्माण होते, है ना. पण परिवारामध्ये सुद्धा एक विचार नाही. प्रत्येकाचं थिंकिंग, प्रत्येकाचा विचार अलग अलग आहे, सोच अलग अलग आहे. आता परिवारामध्ये अलग असेल तर शेजारी पण अलग अलग असणार. शेजारी अलग अलग असतील तर गावामध्ये पण अलग अलग असतात. एरियामध्ये अलग अलग असणार, एरियामध्ये अलग, तर परगावात का अलग अलग. प्रत्येकाचं थिंकिंग वेगवेगळं असतं. पण त्यांना त्यांचं जर त्यांना वाटत असेल एक साथ, परिवारामध्ये जर वाटत असेल ना एक साथ राहायचंय, एक साथ मन एकदम स्ट्रॉंग, मर्यादित ठेवायचंय मनाला, तर त्याला सद्गुरू करावाच लागेल. आणि सद्गुरूचं जे सार आहे तेच घ्यायचंय, बाकीचं काय घ्यायचं नाही. बाकीचं काय करायचंय आपल्याला? एक मन हा एक होण्यासाठी, मन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी जर प्रत्येकाने ते सद्गुरूचं सार घेतलं ना, तर परिवार काय, शेजारी पण बघेल बा, हा परिवार किती चांगला राहतो ना. सगळ्यांचं मन आहे ना एक आहे, स्ट्रॉंग आहे. किती पण त्यांच्यावर काही संकट आली तरी ते सगळा परिवार उभा राहतो. एकमेकांबद्दल ते कधी भांडत नाही. असे स्ट्रॉंग आहेत. तसं शेजारी त्यांचं बघून त्यांचा परिवार सुधारण्याचा प्रयत्न करतात ना. पण एका परिवारामध्ये जर सद्गुरू करून जर तो परिवारच सुधारला नाही, त्यांच्या मनावरच त्यांनी कंट्रोल केलं नाही. समर्थांची इच्छा आहे की मनावर प्रत्येकाने कंट्रोल करावा, समर्थांची इच्छा आहे. पण मनुष्याची अशी इच्छा नाही की आपलं मनावर कंट्रोल राहायला पाहिजे. आपण काय पाप, बघा लोक काय बोलतात, नाही वासनेनी पाप. वासना किती प्रकारची असते? खाण्याची असते ना, खाण्याची, कमवण्याची, लुबाडण्याची, ही वासनाच असते ना. त्याला आपण लोभ पण म्हणतो, ही पण वासना आहे ना.
पण ही वासना कुठे निर्माण होते? मनाकडेच होते ना. म्हणून मनावरच असा ठसा मारायचे. समर्थाने त्याच्यात तर मनावरच ठसा मारलेला आहे. म्हणून समर्थाने सांगितलंय की मनच कंट्रोलमध्ये ठेव ना, सगळे विकार आपोआप कंट्रोलमध्ये होतील. है ना. 8-8 64 विकार आहेत. हे 64 विकार कोणाकडे आहेत? मनाकडे आहेत. मनच जर ताब्यात नसेल तर 64 विकारांचा तो वापर करेलच. प्रत्येक मनुष्य हा देह करेलच ना. पण समर्थाने हा देह जर मी जर ठरवलं की नाही, मला समर्थ देतो, माझा सद्गुरू देतो, ते मी कारण मी सद्गुरूचं सारच घेईल. ह्या देहाने ठरवलं ना, मला सद्गुरूचं सारच पाहिजे. जे सद्गुरूंनी काही दिलेलं असेल ना त्याचं सारच पाहिजे. समर्थाने मला जे काही दिलेलं आहे त्याचं सारच उचलायचं आहे मला. मग मी माझ्या मनावर मला कंट्रोल करायला पाहिजे. पण कंट्रोल असंच होणार नाही. ईश्वर म्हणजे कुठेतरी मोठी शक्तीचं नामस्मरण पाहिजे. नामस्मरण असेल तरच कंट्रोल होईल, नाही तर काय. म्हणून समर्थाने सांगितले, नको रे म्हणा द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी न रे पाप संचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. बघा, एवढं जर केलं तर हे तुम्हाला भोगायलाच लागेल. दुसऱ्यांच्या द्रव्यावर बोज ठेवलं, दुसऱ्यांच्या द्रव्यावर नजर ठेवलीत ना, कधी ना कधीतरी तू जेव्हा द्रव्य कमवशील तेव्हा तुझ्या पण द्रव्यावर कोणतरी नजर ठेवेलच. तुझ्या पण द्रव्यावर कोणतरी नजर लावेलच. एवढं लक्षात ठेवायचं आहे ना. तू आता स्वार्थी असशील ना, पण तुझ्या उतारवयात तुझीच मुलं स्वार्थी बनतील, तुला कधीच बघणार नाही. असं पण असणार. बरोबर. मग स्वार्थ तरी किती राहायचं? घडे भोगणे. आता ही स्वार्थबुद्धी कोणाकडे जास्त येते? सांगायला नको. कारण का परिवार ना, जेव्हा आई वडील सुशिक्षित आणि चांगले संस्कारित जर आई नाही वडील असतील ना, तर त्यांचे मुलं संस्कारित असतात. पण जेव्हा त्यांच्या मुलांचं लग्न होतं ना, जेव्हा बाहेरून मुलगी येतं आणि ती कुठे असते? तिच्याकडे स्वार्थबुद्धी असते. कुठे असत? कोणाला वाटतं का म्हणे हे मुलींनाच का प्रश्न विचारला? कारण मुलांकडं स्वार्थबुद्धी खूप कमी असते, पण मुलींकडे जास्त असते. पण जर मुलगी खरंच संस्कारित असेल, सुसंस्कारित असेल ना, बाबा आपण ज्या घरात जाऊ त्या घराचं सोनं व्हायचं आहे. बघा, माणसाचं सोनं झालं तर घराचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. सोनं व्हायचं आहे. कारण मनुष्य जन्माला येतो ना, तर मान सन्मान पाहिजेच, प्रतिष्ठा पाहिजे समाजामध्ये. प्रतिष्ठा, मान सन्मान. प्रतिष्ठा कशाने येते? हे देणं घेणं ह्याच्यामध्ये प्रतिष्ठा नसते. कुटुंबामध्ये कसं वागायचं, कुटुंबामध्ये कसं राहायचं, परिवारामध्ये कसं राहायचं, चांगलं राहिलं तर तिथे प्रतिष्ठा वाढते, समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते. जेव्हा परिवारात प्रतिष्ठा वाढते ना, तेव्हा समाजामध्ये वाढते प्रतिष्ठा. बघा, मान सन्मान नसेल ना, मान सन्मान ज्याला मिळतं जो संस्कारित असतो. आपण संस्कार का म्हणतो? बघा, मग इथे दिलेले इथे संस्कारच चाललंय ना. मनावर जर सांगितलं समर्थांनी, की मनालाच सांगितलं ना, नको द्रव्य ते पुढीलांचे, दुसऱ्यांचं द्रव्य नको, दुसऱ्यांच्या द्रव्यावर, दुसऱ्यांच्या धनावर, दुसऱ्यांच्या पैशांच्या अडकावर, दुसऱ्यांच्या गाड्यांवर आपलं लक्ष नको. ईश्वराने जर पाहिलं हे केलं ना, तर कधी ना कधी ईश्वर तुला पण देणार. दुसऱ्यांचं बघतेस ना, तेव्हा एकच विचार कर की ही त्याची पूर्वपुण्याई आहे, त्याला पूर्वपुण्याईने मिळतं. आपलं पूर्वपुण्याई जर कमी असेल तर आपल्याला तर ईश्वर या जन्मात चांगलं कर्म केलं तर नक्कीच देणार. हा विचार एकदम स्पष्ट करायचा आहे. स्वतःलाही हाच विचार केला तर स्वार्थबुद्धी पण आपल्याकडे येणार नाही. आणि हा जर चांगला विचार केला ना, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, हे पण येणार नाही, भोगायला पण लागणार नाही. आपण ह्या विचारातच नाही राहिले तर भोगायला लागणार कुठे? आणि न होता मना सारिखे दुःख मोठे.
मला जर मिळालं नाही, कारण दुसऱ्यांचं जेव्हा बघतो ना तेव्हाच आपलं मन दुःखी होतो, नाहीतर असं दुःखी होत नाही. बघा, दुसऱ्यांचं जेव्हा चांगलं बघतो ना, आपलं चांगलं नसतं, दुसऱ्यांचं चांगलं बघतो तेव्हा आपलं मन कसा होतो, दुःखी होतो. भले एक सच्चाई आहे. बघा, एखादा मनुष्य भरपूर कष्ट करतो, पण त्याला त्याच्या कष्टाप्रमाणे फळ नाही मिळत. खूप मेहनत करतो जीवनात, संसारात, परमार्थात, तिन्हीमध्ये मेहनत करतो, मेहनतीप्रमाणे फळ नाही भेटत त्याला. त्याच्या तोंडातून तो सगळ्यांचं चांगलं करतो. परिवारामध्ये म्हण, मित्रांमध्ये म्हण, चांगलं करतो, पण त्या व्यक्तीचं चांगलं होत नाही, म्हणून तो कधीतरी दुःखी होतो. पण तो तेवढा दुःखी नाही होत, दुसऱ्यांचं बघून तो कधीच होत नाही. तो एकच म्हणतो, ईश्वराला द्यायचं असेल तर नक्कीच देईल. सांगा, त्याचं मन दुखेल का? कधीच दुखणार नाही. ईश्वर त्याला कधी ना कधी त्याला आयुष्य आराममध्ये जिंदगी देणार, एवढं लक्षात ठेवायचं. जेवढे मेहनत कष्ट केलेले असतील ना, तो कधी ना कधी त्याला ऐशारामध्ये जिंदगी आणि उत्तम असं देणार, सगळं देणार त्याला. जे दुसऱ्या माणसांच्या आयुष्यामध्ये येतं ना, म्हणजे सुख येतं ना, ते सुख देणार, वेळ लागणार नाही. हो, पण दुसऱ्यांकडे लक्ष लावून आपलं मन दुःखी का? दुसऱ्यांची प्रॉपर्टी बघून आपलं मन दुःखी का? मग आपलं मन दुःखी ठेवूच नका ना. एवढंच म्हणा की त्यांच्या पुण्याईप्रमाणे त्यांना मिळतं. त्यांची पूर्व पुण्याई खूप चांगली आहे, खूप उत्तम आहे, आपली पूर्व पुण्याई कमी आहे, म्हणून आपल्याला अशी जिंदगी आहे. एवढंच करा. जर आपण ह्या जन्मात चांगली पुण्याई, चांगलं कर्म केलं ना, तर आपल्याला पुढचा जन्म जर भेटला ना, पुढचा जन्म नको, पण जर भेटला ना तर तो उत्तमच देईल परमेश्वर. एवढंच करा, दुसरं काही नाही. म्हणून समर्थांना मनावर 205 श्लोक लिहायला लागले. हा मनुष्य कधी घाणेरडा नसतो, मनुष्य वाईट नाही, मानव हा वाईट नाही, माणूस हा वाईट नाही, स्त्री वाईट नाही, पुरुष वाईट नाही, पण पुरुषाचं मन, स्त्रीचं मन, म्हणजे पूर्ण मनुष्याचं मनच वाईट आहे. म्हणून मनाला ते सगळं सांगितलं आहे. हे मनुष्याला न सांगता कोणाला सांगितलं आहे? मनाला सांगितलं आहे. मनुष्याच्या मनाला सांगितलं आहे, तर माझ्या मनाला सांगितलं आहे. हे कोणाला सांगितलं आहे? तर माझ्या मनाला सांगितलं आहे. मग प्रत्येकाने ठरवा की हे माझ्या मनाला सांगितलं आहे ना समर्थाने, तर नक्कीच आम्ही ते समर्थाचे विचार घेणार, अंतरी घेणार. जय जय रघुवीर समर्थ. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची ओवी मिळण्यासाठी या व्हिडिओला लाईक, शेअर, तुम्हाला आवडलं शेअर करा, नसेल आवडतं नका करू शेअर, पण बेल आयकॉन दाबायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.